नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 22 ऑगस्ट शुक्रवारी 2025 रोजी आहे श्रावण अमावस्या. ही अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाणार आहे. पण या दिवशी पिठोरी अमावस्येचं नेमकं महत्त्व काय, याची काही पौराणिक कथा आहे का? या दिवशी आपण कोणते कोणते उपाय करू शकतो? या दिवशी आपण काय करावं, काय करू नये, या सर्व गोष्टी चला जाणून घेऊया. पिठोरी अमावस्या ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची तिथी आहे, जी विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतात साजरी केली जाते. ही अमावस्या श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील अमावस्येला येत असते आणि आई आणि मुलांच्या नात्याशी जोडलेली आहे. वैज्ञानिक पंचांगानुसार ही तिथी आईला आपल्या मुलांच्या आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी व्रत आणि पूजा करण्यासाठी ओळखली जाते. आता यंदा 2025 मध्ये ही अमावस्या 22 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. जरी उदय तिथीनुसार ती 23 ऑगस्टला असणार आहे. मग सर्वात आधी पिठोरी अमावस्येची तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया. वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीस पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. आता अमावस्या तिथी सुरू होण्याची वेळ आहे 22 ऑगस्ट 2025 दुपारी 11:57 आणि अमावस्या तिथी समाप्त होण्याची वेळ आहे 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:37. उदय तिथीनुसार 23 ऑगस्ट रोजी अमावस्या तिथी साजरी करण्याची तारीख आहे, कारण ही सूर्योदयाची वेळ आहे. मात्र अनेक ठिकाणी व्रत आणि पूजा 22ला केले जाईल, कारण तिथी दुपारी सुरू होते आणि प्रदोष मुहूर्त संध्याकाळी असतो. आता प्रदोष मुहूर्त 22 ऑगस्ट रोजी आहे, म्हणून संध्याकाळी 6:23 पासून रात्री 9:06 या काळात स्नान, दान आणि पूजा करणं विशेष फलदायी ठरू शकतं, असं सांगितलं जातं. काही ठिकाणी ब्रह्ममुहूर्तात सकाळी स्नान करणं शुभ मानलं जातं. आता इतर मुहूर्त बघायला गेले तर ब्रह्ममुहूर्तात पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 6च्या दरम्यान स्नान करणं आणि सूर्योदयाला अर्घ्य अर्पण देणं शुभ मानलं जातं. आता बघूया पिठोरी अमावस्येचं महत्त्व. पिठोरी अमावस्या ही आईंना आपल्या मुलांच्या संरक्षण आणि समृद्धीसाठी समर्पित आहे. पिठोरी हा शब्द पीठ वरून आला आहे, कारण पारंपरिकपणे पीठापासून 64 देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी पितरांचं स्मरण, तर्पण आणि दान यांना विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीनं भगवान इंद्राच्या पत्नी शचीला या अमावस्येची कथा सांगितली होती. या व्रतामुळे आईला बुद्धिमान, बलशाली आणि दीर्घायुष्य असलेल्या पुत्राची प्राप्त होते, असं सांगितलं जातं. तसेच जीवनात शांती, समृद्धी आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात, असंही म्हटलं जातं. शिवाय हे व्रत मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि यशासाठी केले जाते. गर्भवती मुलांसाठी आणि संतान इच्छुक दाम्पत्यासाठी हे विशेष फलदायी आहे. या दिवशी केलेले व्रत कर्जमुक्ती, पापनाश आणि अडकलेल्या कामात यश मिळवून देते, असंही सांगितलं जातं. एवढंच नाही तर काही भागामध्ये याला पोळा अमावस्या असंही म्हणतात, ज्यात बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा केली जाते. उत्तर भारतात कुशग्रहणी अमावस्या म्हणून कुश गोळा करण्याची प्रथा आहे. एवढंच नाही तर ज्योतिष मान्यतेनुसार पितृदोष असणाऱ्यांसाठी, विवाहित अडथळे, संतान प्राप्तीच्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो. या दिवशी केलेले दान आणि पूजा ग्रहदोष दूर करते, अशी ही मान्यता आहे. पिठोरी अमावस्येची एक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की एकदा भगवान इंद्राची पत्नी शची संतान नसल्यामुळे दुःखी होते.
तेव्हा देवी पार्वतीनं पिठोरी अमावस्येच्या व्रताची माहिती दिली. पार्वती देवी म्हणाल्या की या दिवशी पिठापासून देवीची मूर्ती बनवून पूजा केल्यास संतान प्राप्ती होते. या दिवशी 64 योनींची मूर्ती तयार करून पूजा करण्याची प्रथा आहे आणि कुटुंब सुखी राहण्यासही यामुळे मदत मिळते असं सांगितलं जातं. देवी पार्वतीने सांगितल्याप्रमाणे शचीने हे व्रत केलं आणि तिला बलशाली पुत्र मिळाला. ही कथा आईला मुलांच्या संरक्षणासाठी प्रेरणा देते. काही कथांनुसार या दिवशी अन्नमाता गर्भवती झाली आणि धान्याच्या शेतात दूध भरलं, त्यामुळे कृषी समृद्धीची प्रथाही सुरू झाली, अशी ही मान्यता आहे. आता पिठोरी अमावस्येला आईंनी मुलांसाठी विशेष उपाय करावे असं सांगितलं जातं. ते कसे? चला पारंपरिक प्रथेनुसार जाणून घेऊया. हे उपाय. पहिला उपाय गंगा स्नान किंवा घरगुती स्नानाचा. या दिवशी गंगा नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं. जर हे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं. यामुळे पापनाश होतो आणि पितर प्रसन्न होतात असं म्हणतात. या दिवशी पुरुषांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून पितरांचं तर्पण करावं. पिंडदान आणि श्राद्ध करावं. त्यांच्या नावानं अन्नदान करावं. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. शिवाय पितरांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात. एवढंच नाही तर देवीच्या पूजेमध्ये पिठापासून 64 देवींची मूर्ती बनवून पूजा करणं, ज्यात दुर्गा, पार्वती, सप्तमातृका, ज्यात ब्राह्मणी, वैष्णवी, माहेश्वरी आणि योगिनींची पूजा करावी. विवाहित महिलांनी दागिने आणि वस्त्रे घालून देवी पार्वतीची पूजा केल्यानेही लाभ होतो. शिवाय या दिवशी शिवपूजेलाही विशेष महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून परिक्रमा करावी. यामुळे जीवनात शांती मिळते असंही सांगितलं जातं. आईने मुलांसाठी उपवास करावा, संतान प्राप्तीसाठी ग्रहशांती करावी आणि कुश गोळा करून पूजा करावी. यामुळेही लाभ होतो. या दिवशी भगवद्गीतेचं पठण करावं. बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा करावी. धन्यवाद.